नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, दिल्ली मुंबईतली काही कामं, काही अर्जंट, काही भेटीगाठी यामध्ये इतका थकलो होतो की 2 दिवस काही करता आलं नाही. तेव्हा त्याबद्दल क्षमस्व माफी मागून नवी सुरुवात करायची असते. मित्रांनो, सध्या एकूणच राज्यामध्ये स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचा जो धुमाकूळ चालू आहे, त्यामध्ये प्रत्येक पक्ष, प्रत्येक आघाडी आपापल्या परीने ज्या काय तयाऱ्या करतायत आणि त्यामध्ये मग आमच्यासारखे जे विश्लेषक आहेत, राजकारणाचा जमेल तसा अभ्यास करून आपल्याला काय वाटतं ते तुम्हाला सांगणारे, समजावणारे, त्यापैकी अनेकांचा गोंधळ उडालेला आहे. आणि गोंधळ उडण्यासारखी परिस्थिती आहे की वोट चोरी, सत्याचा मोर्चा एवढा सगळा डंका पिटून झाल्यानंतर, प्रत्यक्ष निवडणुका समोर आल्यानंतर तेच विरोधी पक्ष या स्थानिक निवडणुका म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या नगरपालिका, नगर परिषद अशा निवडणुका 288 संस्थांच्या होऊ घातल्या, त्याचं आता मतदान पण संपलेलं आहे. कुठे गोंधळ झाला त्याच्या बातम्या तुम्ही बघितल्या असतील. पण या सगळ्या पहिल्या टप्प्यातल्या स्थानिक नगरपालिकांच्या ज्या निवडणुका होत्या, त्यापासून ज्या कटाक्षाने स्वतःला विरोधी पक्ष म्हणणारे किंवा महाविकास आघाडीत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट किंवा उबाठा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळे अलिप्त राहिले, त्यावरून गदारोळ चालू आहे. आणि दुसरीकडे महायुतीमधलेच पक्ष म्हणजे अजितदादा गट, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातच सगळी मारामारी चालू होती. पण तो स्वतंत्र विषय, मी त्याबद्दल बोलणार नाही आता. पण या निमित्ताने जे अगदी महायुतीचे कट्टर विरोधक असलेले विश्लेषक आहेत किंवा महाविकास आघाडीचं राजरोसपणे समर्थन करणारे किंवा महाविकास आघाडीच्या भविष्याची चिंता असलेले जे पत्रकार आहेत, ते सुद्धा या स्थानिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात ज्या प्रकारे शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस वगैरे मंडळी यापासून संपूर्ण अलिप्त दिसली आणि दुसरीकडे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अगदी छोट्या छोट्या शहरामध्ये जाऊन सुद्धा प्रचार करताना दिसले, त्यामुळे ही विरोधकांची समर्थक मंडळीच अचंबित झालेली आहेत की चाललंय काय. त्यापैकी एक व्हिडिओ मी केलेला होता तात्पुरता, पण आज मी बोलणार आहे तो प्रामुख्याने ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड आणि त्यांचं याच्या निवडणुकीतलं राजकारण. एक गोष्ट उघड आहे की ठाकरे ब्रँड किंवा ठाकरे बंधू या दोघांसाठी यावेळचं राजकारण किंवा यावेळच्या ह्या स्थानिक निवडणुका ही अस्तित्वाची लढाई आहे. कारण पुढच्या जवळजवळ 3.5-4 वर्ष लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांची बिलकुल शक्यता नाहीये. अगदी कुठची पडझड काही झालं तरी निवडणुका होण्याची शक्यता नाहीये, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या. आणि त्यामुळे सत्तेच्या बाहेर बसलेले आणि आपली शक्ती घटलेले असे जे पक्ष असतात, त्यांना विरोधाचं राजकारण करताना 4 वर्ष, 5 वर्ष पुढच्या निवडणुकीपर्यंत टिकून राहणं हे सगळ्यात मोठं आव्हान असं. आणि अर्थातच 2.5 वर्ष मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे किंवा अलीकडच्या काळात त्यांच्या बरोबर आलेले राज ठाकरे आणि दोघांनी मिळून ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी जे काय सध्या समीकरण जमवण्याचा प्रयत्न केलाय, त्या संदर्भाने मी बोलणार आहे आणि मी त्याच्यावर टीका करतोय, तुम्हाला माहिती आहे. पण एक गोष्ट मला खटकली की यांचेच समर्थक म्हणून मिरवणारे जे पत्रकार आहेत, त्यांना राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे नेमकं काय करतायत हे कितपत कळले अशी माझी शंका आहे. वरकरणी दिसलं तर या महत्वाच्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत आणि पहिल्या फेरीच्या निवडणुका होत्या, त्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंनी अलप्त राहणं म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राच्या राजकारणातून काढता पाय घेणं आहे. इतकी टोकाची टीका झाली. आणि ती टोकाची मी एवढ्यासाठी म्हणतोय की हे दोघे ठाकरे बंधू
उरलेल्या महाराष्ट्राकडे किंवा महाराष्ट्रातल्या आपापल्या पक्ष आणि संघटनेकडे दुर्लक्ष करून आपली सगळी ताकद, आपली सगळी इच्छा शक्ती ही फक्त मुंबई महापालिकेपुरती राबवत आहेत, असा आरोप त्यांच्याच समर्थक पत्रकारांनी केलाय. आणि म्हणून मला असं वाटलं की तो विषय घेतला पाहिजे. वरकरणी दिसलं तर जे आरोप होत आहेत की किंवा त्यांचे समर्थक टीका करतात, तो वरकरणी तो आरोप खरा वाटतो. येस, तुम्ही महाराष्ट्रव्यापी पक्ष आहात, मग मनसे असो की उबाठा शिवसेना असो, तर मग या छोट्या छोट्या वाटणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकांपासून तुम्ही अलिप्त का राहिलात, दूर का राहिलात? कार्यकर्त्यांची निवडणूक ठीक आहे, पण तेच कार्यकर्ते तुम्हाला आमदार किंवा खासदार बनवायला आपली सगळी ताकद झोकून देतात. तर जेव्हा त्यांच्या निवडणुकीची वेळ आली तेव्हा या नेत्या मंडळींनी त्यांना वाऱ्यावर सोडलं, हा आरोप आहे. पण गंमत अशी असते की तुमचं राजकारण समजणं आणि तुम्ही बाल्कनीत बसून नाटक बघणं आणि प्रत्यक्ष मंचावर जे कलाकार नाटक पेश करत असतात त्यांच्यामध्ये फरक असतो. त्या स्टेजवर काम करणारे कलावंत असतात, त्यांना माहिती असतं की आपण काय करतोय, आपल्या समोरचा काय करणार आहे, बाजूचा काय करणार आहे, त्या सगळ्या ऍक्शन त्यांना माहिती असतात. पण ते नाटक बघायला बसलेला जो प्रेक्षक असतो त्याला पुढला घटनाक्रम माहिती असेलच असं नाही. आणि म्हणून मग दोघांच्या समजुतीमध्ये फरक पडतो. प्रेक्षक आणि नाट्य कलाकार यांच्यात जो फरक असतो, मला वाटतं बहुतांश महाविकास आघाडीचे जे समर्थक पत्रकार आहेत त्यांचा तिथेच गोंधळ झालाय. ते विसरलीत की ते प्रेक्षक आहेत आणि आपण स्टेजवर सुद्धा आहोत. अशा थाटामध्ये जेव्हा ते टीका करतात किंवा भाष्य करतात तेव्हा तो विषय उलगडून सांगणं मला अगत्याचं वाटतं. कारण अनेक श्रोत्यांनाही गंमत वाटली असेल की उद्धव ठाकरे यांचं उदो उदो करण्यात ज्यांनी 4-5 वर्ष घालवलीत, ते आता अचानक या स्थानिक छोट्या निवडणुका असताना त्यांना आवडणाऱ्या नेत्यांवर टीका करत का सुटले. एक त्यातलं शीर्षक मला आठवतं की ठाकरे बंधूंसाठी मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आहे का, इतकं टोकाची टीका झाली आहे की ठाकरे बंधूंना मुंबईतून बाहेर पडायचं नाहीये किंवा त्यासाठी मेहनत घ्यायची नाहीये, हा प्रश्न विचारला गेला एका व्हिडिओच्या शीर्षकातून आणि समर्थक पत्रकाराकडून विचारला गेलाय. आणि म्हणून मला वाटलं की हा विषय उलगडून सांगितला पाहिजे. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 1.5 वर्षापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली, पावणे 2 वर्षापूर्वी, आणि त्यामध्ये भाजपचा जबरदस्त अपेक्षाभंग झाला. मोदींना 2 बहुमतानंतर तिसऱ्या निवडणुकीत अल्पमतामध्ये यावं लागलं, त्यांना बहुमत गमावण्याची पाळी आली. महाराष्ट्रात सुद्धा भाजपला दणका बसला होता. 23 जागांवरून भाजप 9 पर्यंत आला. 14 जागा भाजपने गमावल्या. महाविकास आघाडीला जबरदस्त मोठं यश, जवळजवळ 31 जागा 48 पैकी मिळाल्या. आणि मग महाराष्ट्रात भाजपला मतदाराने धडा शिकवला, फोडाफोडी वगैरे वगैरे सगळं विश्लेषण होऊन गेलेलं आहे. पण त्यावेळेला भाजपचा पराभव हा नॅरेटिव्हने केलेला पराभव आहे असा खुलासा मुख्यमंत्री आजचे किंवा तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पण त्याविषयीचं विश्लेषण करताना मी साफ साफ भाजपला झोडपून काढलं होतं की तुम्ही गाफील राहिलात. भाजप हा वेगवेगळ्या साधनांच्या आहारी गेला, इव्हेंट मॅनेजमेंट असो किंवा सर्वे असो, ओपिनियन पोल ह्याच्या आहारी गेला आणि भाजपने आपल्या कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवली. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांच्या संघटनेवर भाजपने एवढं राष्ट्रव्यापी पक्ष उभा केला. 1984 पासून 14 पर्यंतच्या 30 वर्षामध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागात पसरलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जी ढोर मेहनत घेतली, राबून पक्षाचा विस्तार केला, संघटना वाढवली, जनमानसात विश्वास संपादन केला, त्याच्या परिणामी 2014 मध्ये तुम्हाला एक हाती एक पक्षीय बहुमत मिळालं. त्या कार्यकर्त्याकडे तुम्ही पाठ फिरवली आणि तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग कंपन्या, ओपिनियन मेकर्स वगैरे यांच्या नादी लागला. तिथे तुमचा पराभव झाला. बॅक टू रूट्स. भाजप जर परत आपली पाळंमुळं शोधत गेला
तर भाजपला लोकसभेच्या पराभवातून परत एकदा आपल्या पायावर उभं राहता येईल, सर्व्हायव्हल करता येईल, मग रिवायव्हल करता येईल, असा व्हिडिओ मी केला होता. सुदैव इतकंच की भाजपचे निदान महाराष्ट्रातले नेते माझा व्हिडिओ ऐकत असावेत किंवा त्यांनाही ते सुचलं असेल आपली चूक काय झाली याचा साक्षात्कार झाला असेल आणि भाजप किंवा त्याचे नेते आणि आपोआपच त्यांच्या नेतृत्वाखालची महायुती ही परत एकदा कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बळाकडे वळली आणि अवघ्या 4-5 महिन्यामध्ये एक जबरदस्त फरक महाराष्ट्रामध्ये दिसून आला की ज्या महायुतीला लोकसभेत दणका बसला होता, कशा बशा 16 जागा निवडून आणणं शक्य झालं होतं, त्याच भाजपला आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये तुडुंब बहुमत मिळालं. 233 जागा 3 पक्षांच्या आणि एकटा भाजप रेकॉर्ड ब्रेक 132 आमदार निवडून आणू शकला. त्याचं कारण जे मी सांगितलं होतं तेच होतं. भाजप तसा वागला, माझं ऐकून वागला असं नाही. कदाचित त्यांना आपली चूक लक्षात आली असेल. बॅक टू रूट्स, परत आपली मुळं शोधा, असं मी तेव्हा म्हटलं होतं. आणि आज ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिकेवर आपलं लक्ष केंद्रित करत असतील आणि त्यांच्याकडून या छोट्या नगरपालिका, नगर परिषदा किंवा स्थानिक निवडणुकांकडे दुर्लक्ष झालं असेल किंवा त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल तर त्यांचे डावपेच समजून घेतले पाहिजेत. निदान त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी आपला लाडका पक्ष, आपली लाडकी आघाडी काय करते आहे किंवा त्याचं सगळ्यात मोरकेपण ज्यांच्याकडे आहे ते उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष कुठल्या रणनीतीनुसार काम करतोय हे समजून घेतलं पाहिजे. मी ते समजून घेतलंय असं मला वाटतं आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. उद्धव ठाकरे यांनी बॅक टू रूट्स, शिवसेनेची मुळं परत शोधण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि ते करत असतील तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कुठलाही पक्ष चूक ओळखून, चूक समजून घेऊन सुधारणार असेल तर त्याची पाठ थोपटायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ठाकरे बंधू असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, यांनी जर आज बाकी सगळीकडे पाठ फिरवून मुंबई महापालिकेमध्ये आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी चंग बांधला असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांची पाठ थोपटली पाहिजे. आणि आज ते होताना मला दिसतंय. राज ठाकरे यांच्याबरोबर युती करायची, त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा समजूत घालून महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना समाविष्ट करून घ्या यासाठी उद्धव ठाकरे आग्रही असतील. आणि ते सगळं करताना जर त्यांनी उर्वरित महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असेल तरी ती राजकीय दृष्ट्या योग्य आहे असं मला वाटतं. त्याचं कारण सरळ आहे की शिवसेनेचा आरंभ आणि सुरुवात ही मुंबईपासून झाली आणि विधानसभा निवडणुकीत किंवा त्यानंतरच्या काळातल्या ज्या घडामोडी आहेत त्यामध्ये हळूहळू करत मुंबईवरची उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेना पक्षाची पकड ढिली झाली हे दिसून आलेलं आहे. भाजपच्या फक्त जास्त आमदार आले एवढं भाग महत्वाचा नाही. उद्धव ठाकरेंचे फक्त 20 आमदार आले पण त्यातले निम्मे 10 मुंबईतले. आणि म्हणून परत एकदा मुंबईमध्ये आपले पाय घट्ट रोवून उभं राहणं आणि मग महाराष्ट्रभर झेपावणं. मला आठवतं 1985 साली शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिका जिंकली आणि तब्बल त्यानंतर दीड वर्षाने आता घोडदौड महाराष्ट्रात अशी भूमिका बाळासाहेबांनी मला वाटतं 1986-87 मध्ये घेतली आणि पुढच्या 2.5 वर्षात महाराष्ट्र पादाक्रांत केला होता. आणि त्यामुळे पाळंमुळं घट्ट रोवून उभं राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून उभाठा शिवसेनेला परत आपल्या पक्षाचं, संघटनेचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर जी पक्की वीण मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये शिवसेनेची होती, संघटनात्मक वीण होती, ती परत साध्य करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी राज ठाकरे आणि ते दोघे बरोबर आले आणि त्यातून मुंबई महापालिकेमध्ये अगदी बहुमत मिळेल ना मिळेल पण त्यासाठी प्रयत्न करणं. 227 नगरसेवकांमध्ये 100च्या पुढे
दोन ठाकरे बंधू जाणार असतील तर उरलेल्या बिगर भाजपा पक्षांना सोबत घेऊन सुद्धा मुंबईवर त्यांना आपलं वर्चस्व स्थापन करता येईल. आणि म्हणून एकदा ते झालं की बाकीचा महाराष्ट्र कब्जात घेता येतो. हे शिवसेनेने करून दाखवलं. आणि आणखीन एक उदाहरण सांगितलं, 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये असेच दिल्लीत अरविंद केजरीवाल हुरळले होते. दिल्लीत ताबडतोब पहिल्या निवडणुकीत अल्पमत असतानाही मुख्यमंत्रीपद भोगलं होतं आणि 50 दिवसात ते सोडून त्यांनी देशव्यापी पक्षवाची झेप घेतली आणि 400हून अधिक उमेदवार उभे केले आणि 400हून अधिक डिपॉझिट घालवण्याचा विक्रम केला. पण तो दणका बसल्यानंतर तेवढ्यावर नव्हतं. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींच्या विरुद्ध जाऊन केजरीवाल उभे राहिले. तिथे पार आपटून मार खाऊन परत आले. पण ते आल्यानंतर त्यांनी पहिला जो काय पवित्रा घेतला असेल की आता मी फक्त दिल्ली पुरतं राजकारण करणार, ही भूमिका त्यांनी पुढच्या काही 8 महिने मांडली आणि 70 पैकी 67 जागा दिल्लीत जिंकून दाखवल्या होत्या केजरीवालनी. आणि उद्धव ठाकरे जर आज उरलेल्या महाराष्ट्राकडे पाठ फिरून आपल्या भावाला हाताशी धरून परत एकदा मुंबई स्वबळावर पादाक्रांत करण्याचा प्रयत्न करत असतील तर ती रणनीती योग्य आहे. मला असं वाटतं की परत एकदा आपली पाळंमुळं शोधणं आणि ती घट्ट करणं आणि ती जमिनीत रोवून उभं राहणं हे कुठल्याही पक्षासाठी आवश्यक असतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आपली सगळी ताकद, वेळ आणि बुद्धी जर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी एकत्रित करत असतील आणि कामाला लागले असतील तर मी त्यांची पाठ थोपटीन. ते योग्य मार्गावर आहेत असं म्हणेन. मी उद्धवचा समर्थक नाही हे लक्षात घ्या. पण तरीही उद्धव ठाकरे जर योग्य दिशेने वाटचाल करणार असतील तर ती त्यांच्या समर्थकांनी समजून घ्यावी, एवढीच माझी इच्छा आहे. परिणाम दिसतीलच जेव्हा निवडणूक होईल तेव्हा. पण हे पाऊल माझ्या दृष्टीने आता योग्य आहे. कारण एकदा मुंबई परत काबीज केली तर महाराष्ट्र जिंकण्यासाठी अजून 3-3.5 वर्षाचा अवधी आहे. उद्धव ठाकरेंचं किंवा उभाटा शिवसेनेचं राजकारण हे जिल्हा परिषदेचं नाहीये, विधानसभा आणि लोकसभेचं आहे. असो, आज उद्धव ठाकरेंचं राजकारण मला योग्य वाटतं म्हणून हा विषय केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.